ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या 10 ते 12% म्हणजेच 5 ते 6 टन पाचट मिळतं. पण बरेच शेतकरी पाचट जाळून टाकतात. जेव्हा पाचट जाळलं जातं तेव्हा त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णपणे नाश होतो. 90%पेक्षा जास्त नत्र आणि स्फुरद नष्ट होतो. फक्त काही प्रमाणात पाला शिल्लक राहतो. पाचट जाळल्यामुळे आपण कित्येक टन नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबतच बहुमूल्य सेंद्रिय पदार्थांचा नाश करत असतो. पाचट न जाळता त्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील पिकाला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध करून जमीन सुपीक ठेवता येते. जागच्या जागी आणि खोडवा ऊसामध्ये पाचट कसं कुजवायचं याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया. 1 एकरातून 5 ते 6 टन पाचट मिळतं. त्यापासून 2 ते 3 टन उत्तम प्रतीचं सेंद्रिय खत बनतं. त्यामधून 16 ते 20 किलो नत्र, 8 ते 12 किलो स्फुरद आणि 30 ते 40 किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्य उपलब्ध होतात. त्यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मॅंगॅनीज आणि झिंक ही महत्त्वाची अन्नद्रव्ये असतात. तर त्यातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यामध्ये पाचट कुजवायचं असेल तर खोडव्यामध्ये पाचट सरीआड सरी किंवा प्रत्येक सरीत ठेवू शकतो. तोडणीनंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावं. ऊसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. बुडख्याच्या छाटणीनंतर लगेच 1 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी 32 किलो युरिया आणि 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावं. त्यानंतर 4 किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावं. त्यामुळे पाचट लवकर कुजतं. आता पाहूया ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट कशा पद्धतीने कुजवावं. खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखं पसरून चांगलं वाळू द्यावं. पाचट कुट्टी यंत्राच्या साहाय्यानं पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत. पाचट कुजविण्यासाठी प्रति एकरी 32 किलो युरिया आणि 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं. त्यानंतर 4 किलो पाचट कुजविणारं जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावं. त्यामुळे पाचट लवकर कुजतं. ऊस बुडखा आणि मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी आणि काढण्यासाठी रोटावेटरचा वापर करावा. साखर कारखान्यातील प्रक्रिया केलेले प्रेस मड कंपोस्ट एकरी 1 टन पाचटावर टाकल्यासही पाचट लवकर कुजण्यास मदत होते. याशिवाय पलटीच्या साहाय्यानं पाचट जमिनीत गाडावं. गरज असेल तर पाणी देण्याची व्यवस्था करावी. अशा प्रकारे ऊस तुटून गेल्यानंतर 2 ते 3 महिन्यात पाचट चांगल्या प्रकारे कुजवून जमिनीची सुपीकता वाढविता येते.